आणि आता मुंबई पुण्यातल्या टॉप 9 बातम्या बघूया। मुंबईतील अनेक भागांमध्ये सकाळपासून हलक्या सरींचा पाऊस, आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे। मुंबईच्या अंधेरीमधील पुलाची मार्गिका जुलैमध्ये खुली होईल। 30 जूनपर्यंत काम पूर्ण करण्याचा महानगरपालिकेचा निर्धार। मुंबईतील झोपडपट्टीवासियांना भाड्याची सद्यस्थिती मोबाईलवरच कळेल। प्राधिकरणाकडून स्वतंत्र ॲप लवकरच कार्यान्वित होणार आहे। भाडं कधी जमा होणार याचा तपशील मोबाईलवर पाहता येईल। ठाणे ते मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी, मुलुंड टोल नाका आणि सिग्नल यंत्रणेमुळे वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा सामना। पुण्याच्या दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये शेषनाग आणि डाळिंबाची आकर्षक सजावट करण्यात आली। पुण्यात जून महिना संपण्याआधीच 41% पावसाची नोंद। गेल्या 4 दिवसांमध्ये झालेल्या पावसानं जूनमधील सरासरी ओलांडली। हवामान विभागाचे तज्ज्ञ नितीन कुमार यांची माहिती। ज्ञानोबा तुकोबांच्या आषाढी पालखी सोहळ्यावर यंदा सीसीटीव्हीची नजर राहील। पालखीच्या नियोजनाबाबत आयुक्तांची बैठक। पालखी मार्गातील अतिक्रमण हटवण्यावर कारवाई। पुणे शहरात पालेभाज्यांचे दर तेजीत। पावसामुळे आवक कमी झाल्यानं दरात वाढ। महिनाभर पालेभाज्यांचे दर तेजीत राहण्याची शक्यता आहे।